च्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याने 2 षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि 20 धावा त्याने दिल्या। एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कारोडे गावचे जवळजवळ माझ्या मते 4 सुपुत्र या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। एक म्हणजे 4 ते 5 खेळाडू त्यांची मी नाव या ठिकाणी जाहीर करतो। एक म्हणजे भिवा उर्फ प्रथमेश, त्याच्यानंतर सिद्धेश केदार, त्याच्यानंतर विवेक गावडे, त्याच्यानंतर परशुराम उर्फ जी रेडकर आणि अनिकेत पारसेकर, शिवराम रेडकर आणि समालोचक म्हणून कारोडे गावचा सुपुत्र आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे सचिन सावंत। सामन्याला सुरुवात होते। पहिल्या षटकातील पहिला चेंडू सबनीसवाडा यांच्या दिशेने। स्ट्राइकला येतो फलंदाज शुभम आणि नॉन स्ट्राइकला दिसतोय तो बबन बबल नाईक। बबल नाईक हा एक उत्कृष्ट युवा फटकेबाज फलंदाज। पहिल्या षटकातील पहिला चेंडू, हा चेंडू ऑफ साइडला चेंडू तटवलाय त्याने कव्हरच्या दिशेने। अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे। एका धावेने, एका चोरट्या धावेने आपलं खातं उघडतोय तो ठिकाणी फलंदाज शुभम। डाव्याताचा फलंदाज बबल हा स्ट्राइकवर आल्यामुळे या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय। डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दिसतोय। पहिला षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या जवळ राहतील। दुसरा क्षेत्ररक्षक सीमारेषेचा आहे समालोचन कक्षाच्या बरोबर समोर डीप लॉंग ऑनला तो अमित साळगावकर। सुरेख फटका, लॉफ्टेड शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न। 2-1 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। चेंडू गेला तो लांब 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 आणि चौकार। चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 5 धावा। फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक, चेंडू गेला शॉर्ट कव्हरच्या दिशेने। एका धावेवर समाधान मानावं लागतं या ठिकाणी बबल याला। एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 6 धावा। गोलंदाज आहे तो सनी बटा। या स्पर्धेमध्ये 3 बटा पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला शॉर्ट कव्हरला। अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 7 धावा। या स्पर्धेमध्ये बटा आडनाव असलेले हे 3 खेळाडू, एक म्हणजे हा सनी बटा, त्याच्यानंतर रोहन बटा आणि गोपाळ बटा। सात धावा बेनबाद। पहिलं षटक प्रगती पथावर। चेंडू या ठिकाणी सोडून दिलाय, चेंडू गेला या ठिकाणी शॉट थर्ड मॅनच्या दिशेने। पंचांचा स्वर, चेंडूचा इशारा। एकूण 2 धावा गुणतालिकेमध्ये नोंद केल्या गेल्या। 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 9 धावा। 9 धावा, 9 धावा बेनबाद। आडव्या बॅटने खेळचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाने कुठची चूक केली नाही आणि पहिला गडी बाद होतोय तो ठिकाणी शुभम याच्या स्वरूपात डीजे। शुभम आरोलकर हा फलंदाज बाद होतोय, तंबूकडे परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज अजय मराठे। अजय मराठे याने अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली खेळी केली होती, छोटीशी खेळी परंतु उपयुक्त अशी खेळी केली होती।
परंतु मागच्या सामन्यामध्ये जर विजयाचा शिल्पकार जर जो ठरला तो शरद बांदिवडेकर. साखळी पद्धतीला आपला पहिला सामना जिंकलाय तो TTMM कुडाळ संघाने. विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो विक्रम 11 शेरला क्रिकेट संघ. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सबनी सोडा यांच्या दिशेने. सुरेख शॉट, अतिशय अप्रतिम फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. वन बाउंस, सावंतवाडी बेळगाम स्टेट हायवेवर 4 धावा. सुरेख फटका. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकामध्ये 13 धावामध्ये. 13 धावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रसिद्ध समालोचक तसेच तुळस मातोंड गावचे सरपंच या ठिकाणी सन्मानशी शंकरजी घारे यांच्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या लागत आहेत त्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि रेडी एक्सप्रेस या नावाने ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं तो गोलंदाज गौरेश कांबळी आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. गौरेश कांबळी ज्या ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा गोवा राज्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्हा सोडून पुणा, मुंबई, निपाणी, सातारा, बेळगाव या ठिकाणी ज्या ज्या मोठ्या टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये गौरेश कांबळी याला एक गोलंदाज म्हणून संघामध्ये घेतलं जातं. मागच्याच आठवड्यामध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये जी दिवस रात्र डे नाईट स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये याच गोलंदाजाने 11 धावा ह्या डिफेंड केल्या होत्या. या ठिकाणी चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय या ठिकाणी तो गोलंदाज गौरेश कांबळी. यष्टीरक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, डीप कव्हर, मिड ऑफ आणि डीप लॉंग ऑफ ही आहे ऑफ साईडची व्यूहरचना. ऑन साईडचा जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत अंकुश चेंडूवरती येतोय, अंकुश बांबाडेकर, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 धावा. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना समालोचन कक्षाच्या बरोबर समोर म्हणजे आता जर डाव्या हाताच्या फलंदाजाचा विचार केला तर त्याची ती डीप थर्डमॅनची बाजू, त्या ठिकाणी प्रेक्षकांची तोबा गर्दी. उद्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची अमाप गर्दी असेल कारण त्यासाठी बसण्यासाठी चांगली त्या ठिकाणी जागा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी सावलीमध्ये त्या ठिकाणी प्रेक्षक उद्या निश्चितच बसतील आणि सामन्याचा आनंद लुटतील. राईट आर्म राऊंड विकेट, त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका पाहूया. परत मात्र पुरेपूर फसतोय बबल याचा. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय तो राकेश सारंग बबल याची जागा घेण्यासाठी.
आपलं क्रिकेटचं सामान सर्व जवळ नजरेसमोर ठेवा. चोरांपासून गर्दीमध्ये सावधानता बाळगा. दोन षटकांचा खेळ संपतो. दुसरं षटक सुरू आहे. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा अजून लागल्या जात आहेत. त्या 14 धावा. अजूनही हे षटक सोडल्यानंतर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गौरेश कांबळी याचं वैयक्तिक पहिलं षटक, संघातर्फे दुसरं षटक सुरू आहे. सबनीसवाडा यांच्या दिशेने. याच मैदानावरती दिनांक 13 आणि 14 मार्चला सबनीसवाडा प्रीमियर लीग 2021 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. फक्त सबनीसवाडा मर्यादित ती स्पर्धा असेल. पर्व तिसरे. आकुटप्प्याचा चेंडू कट केला. चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय, परंतु एक धाव धावून पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. अजय मराठे आणि राकेश याने. राकेश सारंग पंचांकडून गाठ घेतोय. राकेश सावंतवाडीचं हे जिमखाना मैदान पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, गोवा राज्यामध्ये परिचित प्रसिद्ध असं मैदान. चेंडू फ्लिक केला. या ठिकाणी चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येतोय. फेक बघा अतिशय अचूक या ठिकाणी यष्टीरक्षक मोहम्मद याच्या हातामध्ये येते. त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्याचा कृष्णा प्रश्नच या ठिकाणी संभव नाही. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय ते राकेश याला. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. पुढे जाते ती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा कॉट बिहाइंडचा चान्स आणि अमित साळगावकर मात्र झेल मात्र काय घेऊ शकत. मोहम्मद हा ठिकाणी झेल मात्र घेऊ शकत नाहीये. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मोहम्मद याची ख्याती आहे. तसेच फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. चांगला फटकेबाज फलंदाज म्हणून. या चेंडूवरती मात्र त्याने झेल सोडला. एक चान्स मिळाला तो फलंदाज राकेश याला. दोनच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. या षटकामध्ये गुणलेखक सचिन सावंत सांगतायत की फक्त 4 धावा दिल्या त्या गौरेश कांबळी याने. म्हणून मी मगाशीच म्हटलं की गौरेश कांबळी याला रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तिसरं षटक घेऊन येतोय तो संघातर्फे सनी बटा, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं संघातर्फे, तोच सनी बटा. जवळजवळ 10 ते 12 पावलांचं रनअप सबनीसवाडा यांच्या दिशेने. सुरेख पटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. अमित साळगावकर चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण करतोय. फेक येते नॉन स्ट्रायकरच्या दिशेने. 1 बाउन्स. गोलंदाज बटा याच्या हातामध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या पोहोचते. अठरा धावा संघाची धावसंख्या पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात. सनी बटा वैयक्तिक दुसरं, संघातर्फे तिसरं षटक घेऊन त्याच्या समोर आहे राकेश. पोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील झालं होतं पंचांकडे. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एका अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 19 धावा. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजय मराठेचा स्ट्राईकला. या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. अमित साळगावकर त्या ठिकाणी आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते आहे. ती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्या आहेत.
20 धाबा. 20 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी. थोडासा स्लोअर वंच पद्धतीचा चेंडू. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क नाही आहे. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक मोहम्मद आणि चेंडू परत करतो या ठिकाणी गोलंदाज सनी बटायच्या हातामध्ये. आणि आता मात्र त्रिफळाची सुरेख चेंडू या ठिकाणी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन प्रयत्न पुरेपूर फसतोय. परिणाम आपल्या समोर दिसतोय. फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानावरती गेलाय स्ट्राईक यांच्या दिशेने. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडासा क्षेत्राचा बदल केला जातोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला लावण्यात येत आहे. सुरेख फटका. चेंडू बरोबर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता त्याच ठिकाणी चेंडू खेळून काढला तो सँडियाने. म्हणजे कप्तानला माहीत आहे की मोहम्मद याला माहिती आहे की सँडी कुठच्या दिशेने चेंडू खेळेल, ऑन साईडला कुठे चेंडू खेळेल याची बरोबर त्याला माहिती होती आणि त्याच ठिकाणी चेंडू गेला तो शॉर्ट मिड विकेटला. दरम्यान या ठिकाणी 3 षटकांची सांगता होते. या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या इनिंगची 3 षटकांची सांगता होते आहे आणि 3 षटकानंतर धावसंख्याची धाव बलकावरती लागते आहे. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाद झालेले फलंदाज या ठिकाणी शुभम आरोलकर, बबल नाईक आणि राकेश सारंग. अजय मराठे आणि सँडेश कुंडईकर ही फलंदाजी जोडी मैदानामध्ये. काय होतं या ठिकाणी राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 3 षटकामध्ये हे सांगण्यासाठी येत आहेत. कुडाळवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेले तसेच बुलंद आवाज राजाजी सामंत. सामंत सामंत धन्यवाद महेश. चौथ्या षटकातील पहिला चेंडू अप्रतिम खेळून काढलाय मिडविकेटच्या दिशेनं. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एकंदरीत 3 षटकांची सांगता झाली आहे. 3 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा फलकावरती लागल्या त्या 21. 3 बाद 21. पहिली ओव्हर टाकली होती सनी बटानं, दुसरी ओव्हर टाकली होती गौरव कांबलीनं आणि तिसरी ओव्हर टाकली होती पुन्हा सनी बटानं. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक घडवलं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं आणि संयम आणि कल्पकता दाखवत प्रत्येक चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धावांवरती रोका लागला. त्याच अंदाजानं गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय तो गौरव कांबळी. त्याच्या चेंडूवरती 2 धावा फलकावरती लागल्या तरी पण टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्याने कसं करावं त्याचा साक्षात्कार क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळतोय तो सावंतवाडी जिमखाना मैदानावरती. प्रदीर्घ टेनिस क्रिकेटचा अनुभव लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली आहे. त्यामुळेच गौरव कांबळीला लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून गणलं जातं. गौरव कांबळीचा हा चेंडू घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवेत विसावलेला चेंडू 6 धावांचा वेध घेतोय. बोलून झाल्यानंतर तू समीकरण त्या ठिकाणी
एखादी गाण्याची धून सादर करून सादरीकरण कर, म्हणजे तुझं आणि माझं कॉम्बिनेशन व्यवस्थित राहील. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू निश्चितच काऊ कॉर्नरवरून येऊन क्षेत्ररक्षक बॅकअप करतो. तोपर्यंत 2 धावा फलकावरती लावण्याचा पूर्ण वेळ. दोन्ही फलंदाजांनी संयम राखत 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि एकंदरीत 2 धावांनिशी 31 धावा फलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात शुभम आरोलकर माघारी परतला, दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात बबल नाईक माघारी परतला आणि तिसऱ्या गड्याच्या मोबदल्यात राकेश सारंग माघारी परतला. आता मात्र टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे 2 फलंदाज सँडी कुमटेकर आणि अजय मराठे सिंधुदुर्ग स्तरावरती स्तराच्या बाहेर अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळून त्यांनी धावांचं नंदनवन फुलवलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी पाहण्यासाठी रसिक मात्र आसुसलेले आहेत. गौरव कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. बॅटच्या मधोमध घेऊन मिडविकेटच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू मिडविकेटचा क्षेत्ररक्षक घेऊन बॅकअप करतो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी 32 धावा फलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांनी नो बॉल घोषित केला, त्यामुळे सुवर्ण संधी फ्री हिटची फलंदाजाला. त्याचा लाभ उठवत आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल ते अजय मराठेला. आताच्या काळात सोशल मीडियावरती कुठल्या फलंदाजाने किती अर्धशतक फलकावरती लावली, कुठल्या गोलंदाजाने किती विकेट फलकावरती लावले, याचा लेखाजोखा करताना सोपं समीकरण साधता येतं. थर्ड अंपायरकडे कॉल केलाय मैदानी पंचाने. थोड्या वेळात निर्णय स्पष्ट होईल. पण एक काळ असा होता, अनेक गोलंदाज मी नजरेसमोर पाहिलेत, अनेक फलंदाज मी नजरेसमोर पाहिलेत, अनेक क्षेत्ररक्षक मी नजरेसमोर पाहिले. त्यांनी घणाघाती फलंदाजी केली, दर्जा सिद्ध करणारं क्रिकेट फुलवलं झुलवलं, लौकिक प्राप्त केलं, रसिकांच्या हृदयात ते विराजमान झालं. मग गोलंदाज असतील त्यांनी संयम राखत कल्पकता दाखवत तिथून गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षक असतील त्यांनी अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं. फक्त दुर्दैवाची गोष्ट त्यावेळी सोशल मीडियाची सुविधा उपलब्ध नव्हती. 500 रुपयांचं बक्षीस घेणाऱ्या संघाचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. थर्ड अंपायरनी सुद्धा नो बॉल या ठिकाणी जाहीर केलाय. त्यामुळे अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गौरव कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अप्रतिम चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला. ह्या चेंडूला खेळायचं तर फुटवर्क अप्रतिम साधावं लागतं, टायमिंग अप्रतिम साधावं लागतं, तर तुम्ही कव्हर किंवा पॉईंटच्या दिशेनं किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू खेळू शकतात आणि त्यानंतर 4 धावांमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. सर्कलचा लाभ घेत त्याचा फायदा उठवण्याचा पवित्रा फलंदाजाने दाखवला तर निश्चितच असाध्य ते साध्य करण्याची कुवत त्याच्या बॅटमध्ये आहे. परंतु अलीकडच्या काळात प्रत्येक फलंदाज ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू सुद्धा मिडविकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मित्रांनो मायाजालात फसतो आणि सातत्याने चेंडू निर्धाव गेलेले काउंटिंग करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी मी काल, आज आणि उद्या त्रिवेणी संगम साधत जे मैदानात पाहत आलोय त्याचं विस्तृत अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय कॉमेंटेटर या नात्यानं. कॉमेंटेटर किती बोलतो त्यापेक्षा काय बोलतो ह्याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण समुद्रामध्ये पाणी किती आहे त्याहीपेक्षा त्याच्या लाठा किनाऱ्याला किती जातात. त्या लाठा ज्यावेळी रुपेरी वाळूचं चुंबन घेतात त्यावेळी त्या समुद्र किनाऱ्याचं दृश्य विलोभनीय दिसतं. त्याच लाठा ब्रायटनच्या किनारी रुपेरी वाळूचं चुंबन घेऊन गेल्या त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरलं. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. कॉमेंट्री कक्षाच्या मागे काही उत्साही रसिक बसलेत, त्यांनी थोडीशी शांतता पाळली तर सहयोग मिळेल. कारण मित्रांनो चिंतन, मनन आणि संयम ह्या त्रिवेणी गोष्टीवरती भवितव्य अवलंबून असतं ते कॉमेंटेटरचं आणि स्कोररचं. 100 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी आलंय, मनपूर्वक आभारी. अंकुश बांबार्डेकर यांच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा हेतू काऊ कॉर्नरच्या दिशेनं फसला, झेलात रूपांतर झालं आणि फलंदाज अजय मराठ्याला माघारी परतावं लागलं. ज्यांनी बक्षीस दिलंय त्या बक्षीसदात्याचं नाव आहे
फलंदाज सँडी कुमटेकरची साथ देण्यासाठी मैदानावरती जातोय. फलंदाजाचं नाव आहे ते शरद बांदिवडेकर, ज्याने कुडाळच्या मैदानावरती धावांचं नंदनवन फुलवलं आणि रसिकांच्या हृदयात जागा केली. परंतु कालचा हिरो आज झिरो ठरू शकतो, आजचा झिरो उद्या हिरो ठरू शकतो, त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक विनिंगची सुरुवात नव्या उमेदीने करावी लागते. मैदानाच्या बाहेर बसून काही गोष्टी सहज सोप्या पद्धतीनं मांडणं सोपं असतं, परंतु मैदानात जाऊन ज्यावेळी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं त्यावेळी अंगाला घाम फुटतो. भल्या भल्या खेळाडूंची बंबेरी उडलेली मी साक्षात पाहिलेली आहे. एका धावेत रूपांतर, एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 4 गड्यांच्या मोबदल्यात कुडाळ संघाच्या धावा झाल्या आहेत 35. सन्माननीय कॉमेंटेटर शंकर घारे एकेकाळी लालित्यपूर्ण समालोचन करण्यासाठी माहीर मानले जायचे. त्यांचं लालित्यपूर्ण समालोचन पाहून अनेकांनी त्यांच्यावरती त्या काळात बक्षिसांची खैरात सुद्धा केली होती. तो साक्षात्कार मी अनुभवलेला आहे. स्कोरलेगच्या डोक्यावरून खेळून काढलेला मराठी दिन, राठीतील अविभाज्य घटक ती मराठी. कारण प्रत्येक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील भरधाव वेगानं धावणाऱ्या रथाला संयमपूर्ण मंडित करण्याची कुवत राखते ती मराठी. आणि त्या मराठी भाषेचा आदर करण्यासाठी आज सर्व कॉमेंटेटर मराठीमधून लालित्यपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येकाची शैली भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचा सादरीकरणाचा बाज निराळा आहे, परंतु प्रत्येकजण प्रत्येकाच्या शैलीचे बादशाह मानले जातात. रिव्हर्स खेळण्याचा मानस, अप्रतिम विकेट किपिंगचं प्रात्यक्षिक. निश्चितच एका धावेत रूपांतर करण्यासाठी नॉन स्ट्रायकरचा फलंदाज पुढे सरसावला होता, परंतु सँडी कुमटेकरांनी संयम राखत पुन्हा त्याला माघारी पाठवलं. कारण 5 गडी माघारी परतल्यानंतर धावचीतच्या रूपात पुन्हा एक विकेट गारत होणं म्हणजे ढोक्याची घंटा. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर निश्चितच काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू निश्चितच विसावतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनिशी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा गोलंदाज सँडी कुमटेकर त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमक पवित्रा धारण करताना दिसला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकानं बॅकअप केला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेनं. मित्रांनो, काही गोलंदाज असे आम्ही पाहिले आहेत नजरेच्या समोर. त्यामध्ये सदास्फोट वेंगुर्ल्याच्या वतीनं गोलंदाजी टिचून करणारा गोलंदाज इलियास याचं नाव घ्यावं लागेल. नवीन चेंडूवरती गोलंदाजी कशी करावी हे इलियास करून शिकावं. फक्त तो काळ सोशल मीडियाचा नव्हता. कल्पकता, बुद्धिमत्ता, विविधपूर्णता, त्याचबरोबर संयम ह्या सगळ्याचा मिलाप सातत्यानं इलियासच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आम्ही पाहिला आहे आणि तो साक्षात्कार आम्ही हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवला आहे. त्याच्या बरोबरीनं एक गोलंदाजी करायचा, त्या गोलंदाजाचं नाव होतं सचिन सातार्डेकर. पठ्ठ्याकडे एवढा वेग होता तर नुसता वेग नव्हे तर त्याच्यामागे संयम होता, त्याच्यामागे कल्पकता होती. हो, कधी कधी स्पर्धेच्या माध्यमातून त्याची वेगवान गोलंदाजी दर्जेदार फलंदाजांची बंबेरी उडवून द्यायची. म्हणून त्याला टेनिस क्रिकेट जगतात ब्रेटली या नावानं ओळखलं जायचं. तो कालखंड, त्या कालखंडातील साक्षात्कार मी अनुभवलेला आहे. विजय टीम केरवाडा करून खेळणारा गोलंदाज राजन घाटवळ याची सुद्धा आवर्जून आठवण होते, कारण त्या काळातील तो अनुभवाची सिदोरी गाठीशी असलेला गोलंदाज म्हणून त्याची गणना केली जायची. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू निश्चितच लॉंगॉनच्या दिशेनं सरसावतोय. बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. प्रसादचा हा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. लेग स्ट्रिकवरचा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा हेतू होता. प्रयत्न हवेत विरले आणि यष्टीरक्षकानं सुद्धा गचाळ क्षेत्ररक्षण केलं, परंतु शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक
अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवून गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. ओव्हर द विकेट सँडी कुमटेकरसाठी घणाघाती फलंदाजी करण्यासाठी पुढे सरसावलेला, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण गौरव सडेकर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवताना दिसतोय जिमखाना मैदानावरती. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली, फलकावरती लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा 43. दुपारच्या सत्रात 2 तुल्यबळ संघामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण गौरव कांबळे याच्या वतीनं. आकाश वांगणकर, नाम में क्या लिखा है, काम नेक होना चाहिए. शरीराचं संतुलन तळपणारा सूर्य, त्याची किरण नजरेसमोर असं असताना सुद्धा ते आव्हानाचं चक्रव्यूह भेदून त्यांनी छेलात रूपांतर केलं आणि 5व्या गड्याच्या मोबदल्यात फलंदाजाला माघारी पाठवलं. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे भूषण. आता भूषणची जागा घेण्यासाठी अनुभवाची सिदोरी गाठीशी असलेला फलंदाज अनिकेत, त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. संयम राखत त्याला आक्रमकतेची सांगड घालत त्याला फलंदाजी करावी लागेल, तर धावांचा मनोरा उभा राहील. कारण एका बाजूने सँडी कुमटेकर अप्रतिम दमदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवताना दिसतोय. बॅटच्या मधोमध घेऊन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळून काढला गगनचुंबी षटकार. असं वर्णन केलं तर वावगं ठरणार नाही, फक्त औपचारिकता पूर्ण केली. धाव संख्या झाली 49. मित्रांनो, काही गोष्टी असतात त्याचं भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. ओव्हर द विकेट हा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मान, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आणि त्या 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. काही गोष्टींचं भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. त्यातील पहिली गोष्ट, विकत घेतलेला नारळ फोडल्याशिवाय तो कसा निघेल सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न केल्यानंतर त्याच्या अगोदर नवरा कसा निघेल त्याचं भाकीत करणं अशक्यप्रिय गोष्ट समजली जाते. आणि तसंच सामन्याबाबतीत सांगावं लागेल. प्रत्येक सामना शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. क्रिकेट हा खेळ आहे, क्षणाक्षणाला करवट बदलतो आणि त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँगलनं क्रिकेट जोखलं पाहिजे, तर त्यातील आनंद तुम्ही लुटू शकता. मित्रांनो, सामना थोड्या वेळासाठी थांबलाय. एकंदरीत 49 धावा फलकावरती लागल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात. सृष्टीच्या विधात्याने पृथ्वीच्या कवेत रेखाटलेलं सुंदर आणि सुबक चित्र म्हणजे माझा परशुरामाचा कोकण. ह्या कोकणातील कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती कॉमेंट्री कक्षात येऊन विराजमान झाल्यात. त्या सर्वांचं शब्दफुलांनी स्वागत करताना मुखोद्गार बाहेर पडतायत. लाल हिरव्या कोकण भूमीत मान्यवरांचे करीतो स्वागताचं या माड पोपळी करवंदीच्या हिरव्या झाडी नदी किनारी सागर संगीत मान्यवरांचे करीतो स्वागत. जनता इथली प्रेमळ भारी मिळून सारे स्वागत करीती सप्तसुरांचे गुलाल उधळीत मान्यवरांचे करीतो स्वागत. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात या सर्व मान्यवरांनी जे करून ठेवलंय ते शब्दात वर्णन करताना शब्द पुरे पडतील. पहिल्या इनिंगच्या खेळाची सांगता झाली आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा फलकावरती लागल्यात. सेकंड इनिंगला 50 धावांचा पाठलाग कसा केला जाणार याचं उगवत्या शैलीत विश्लेषण करण्यासाठी आपल्या समोर सज्ज होत आहेत तरुण डमाचे कॉमेंटेटर दीपक परब. पाठलाग करण्यासाठी विक्रम 11 शेरला संघ सलामीवीरांच्या रूपात मैदानात उतरेल. निश्चितच खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी त्यांच्या संघात आहे.
निश्चितच 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांना अपेक्षित आहे ती दमदार सलामी मिळाली तर विजयाचा मार्ग सुखकर होईल. परंतु पुन्हा एकदा सांगतो, प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्यामुळे निश्चितच क्रिकेटच्या बाबतीत, सामन्याच्या बाबतीत फाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. कारण क्रिकेट हा खेळ क्षणाक्षणाला करवट बदलत असतो आणि त्यामुळेच सामना रंगतदार होणार असं मी जाहीर केलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण दोन्ही संघामध्ये झोकून क्रिकेट खेळण्याची कुवत असलेले खेळाडू उपलब्ध आहेत. या स्पर्धेसाठी मुंबईवरून खास शुभेच्छांचा वर्षाव केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि मराठीचे कॉमेंटेटर समीर पांढरे यांनी. त्याचबरोबर हिंदीमधील अप्रतिम लालित्यपूर्ण समालोचन करणारे अशोक नाईक हे आजगाव गावचे, शिरोडा गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेवरती शुभेच्छांचा वर्षाव केलाय. या सगळ्यांच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि पुढची धुरा युवा कॉमेंटेटर सचिन सावंत याच्याकडे सुपूर्द करतो. सचिन सावंत कॉमेंटेटर आणि दीपक परब स्कोरर असं समीकरण कॉमेंट्री कक्षात जुळेल. त्या दोघांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सादरीकरणाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद राजा सामंत सर. पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांचे या मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणक राहत, त्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. आज मराठी भाषा दिन आणि या मराठी भाषा दिनाच्या तमाम रसिक प्रेक्षक जे या मैदानावरती उपस्थित राहून या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत आणि जे प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचे या स्पर्धेनिमित्त हार्दिक स्वागत. तसेच त्यांना सर्वांनाच मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एका बाजूनं TTMM कुडाळ संघ आपला खेळ साकारतोय, दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय विक्रम 11 शिरला हा संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा मानस प्रतिस्पर्धी संघाला 49 धावांवरती रोखत 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ही सलामीची जोडी मैदानात. स्वतः संघाचा कर्णधार विकेटकीपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय फलंदाज सँडी कुंडेकर नावाचा. या सँडीबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो, एकाच सामन्यात केवळ एक षटकार मारून ज्या फलंदाजानं आपल्या नावावरती तब्बल 16,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावे केलं होतं तो सँडी कुंडेकर मैदानात पाहायला मिळतोय. कर्नाटकच्या मैदानावरती सँडी कुंडेकर यानं रिव्हर्स स्वीपचा एकच फटका खेचला होता आणि त्या फटक्याच्या जोरावरती सँडी कुंडेकरला 16,000 रुपयांचं पारितोषिक लाभलं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत ज्याच्या नावावरती 3 हाफ सेंचुरी म्हणजे 3 अर्धशतकी खेळी तो सँडी कुंडेकर. गोलंदाज पहिला चेंडू एक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बरुदा शरीराचा वेध घेणारा ठरतोय. फलंदाज एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु अचूक टप्प्याची बहारदार गोलंदाजी फलंदाजाला काहीशी चकवा निर्माण करते. बहुधा यष्टीरक्षक सँडीच्या डोक्यावरून जाणारा चेंडू मात्र 1 धाव बहुधा पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव सहजरित्या पूर्ण 50 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक एनवरती फलंदाज आकाश सज्ज होतोय तर नॉन स्ट्राईक एनवरती गौरव ही जोडी मैदानात. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवरती नितीन नावाचा पुन्हा एकदा आपल्या षटकातील काही उर्वरित चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. जवळपास 35 ते 40 धावांवरती बऱ्याच वेळा नाबाद राहिलेला फलंदाज सँडी कुंडेकर हा विकेटकीपरच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्कवरती नितीन. अकूट टप्प्याचा चेंडू काहीसा मोठा फटका मिडविकेट क्षेत्रात बहुधा बबल नाईक हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. बबल हा क्षेत्ररक्षक एक सुंदर चुणूक बबल याची आणि पहिल्या प्रयत्नात बबल करवी झेल टिपला जातोय आणि बहुधा फलंदाज आकाश याची खेळी मात्र समाप्त पाहायला मिळते. आकाश बाद होतोय. चा पाठलाग करतोय प्रतिस्पर्धी संघ. एका धावेवरती पहिला धक्का बसतोय. बबल नाईक हा क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रात चेंडूवरती आला. पहिल्या प्रयत्नात सुंदर झेल हा बबल नाईक क्षेत्ररक्षक टिपतोय. एका कमी वयात टेनिस क्रिकेटच्या खेळात ज्यानं एक सुंदर दर्जा प्राप्त केला, एक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यानं आपलं नाव कमावलं तो बबल नाईक हा क्षेत्ररक्षणात पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डाव्या हाताच्या फलंदाजाला काहीसा कव्हर क्षेत्रात बबल नाईक. गोलंदाजी मार्कवरती नितीन.
स्ट्राईक एंडवरती गौरव नावाचा फलंदाज सज्ज होतोय एक मोठा फटका ठरवण्याच्या प्रयत्नात. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज नितीन याची बहुधा पाहायला मिळते. फलंदाज गौरव याला एक निर्धाव चेंडूची खेळी धावफलक स्थिरवला जातोय केवळ एका धावेवरती. यावेळेस सन्मानपूर्वक फटका एक चांगला चेंडू त्यावरती सन्मान बक्ष करतोय. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक कैशी चूक करतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवरती येतोय झपकन चेंडू पकडतोय चेंडूची परतीची फेड करतोय. जोपर्यंत बॅकअप केला जातोय तोपर्यंत मात्र या चेंडूवरती 2 धावा निघतायत आणि 2 धावांनी सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय ते 3 धावांवरती. निश्चितच 50 धावा 36 चेंडूंच्या खेळात एक सहज सोपं माफक असं आव्हान बहुधा आहे, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करताना संयम धैर्य आत्मविश्वास बाळगत फलंदाजी करावी लागेल. ऑफस्टिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो. चेंडू सुवैर असल्याचा क्रिकेटच्या नियमावलीच्या 22 क्रमांकाच्या नियमानुसार पंच चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत. जवळपास 1 धाव ही स्वैरच्या रूपात सांघिक धावफलकात गणली जाते. सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय तो 4 धावांवरती. 1 धाव अतिरिक्त स्वरूपाची गणली जाते. सांघिक धावफलक 4 धावांवरती. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिला धक्का बसतोय आणि त्यानंतर सामना काहीसा स्थिरावतोय. गोलंदाज नितीन या गोलंदाजी मात्र काहीशी सुंदर कल्पकरीतेने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला चकवा निर्माण करणारी एक बहारदार वाखाणण्यायोग्य गोलंदाजी मात्र गोलंदाज नितीन या मैदानावरती साध्य करतोय. उर्वरित चेंडूंचा खेळ घेऊन गोलंदाज नितीन हा पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक एंडवरती एक घणाघाती फलंदाज गौरव मोठा फटका टोलावतोय. बहुधा मिड विकेट क्षेत्रात काऊ कॉर्नर क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शुभम आरोलकर हा चेंडूवरती येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. चेंडूची परतीची फेड जोपर्यंत केली जाते तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसवतोय. धावफलक पोहोचतोय जवळपास 6 धावांवरती. गोलंदाजी मार्कवरती नितीन एक गडी बाद केला. त्यानंतर सुंदर गोलंदाजी उर्वरित चेंडूत मोठा फटका पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता. शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रात क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभा होता त्याच्या हातात चेंडू जातोय आणि पहिल्या षटकात मात्र गौरव नावाचा फलंदाज दुसरा फटका मोठा आव्हानाचा पाठलाग करताना विक्रम 11 शेरला संघाचे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होत आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद होत आहेत. तंबूत परत आहेत. नवीन फलंदाज मैदानात सज्ज अमित साळगावकर नावाचा बहुधा सज्ज होतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती एका बाजूनं फलंदाज ऋषी कोरगावकर. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज निगुडेगावचा सुपुत्र एक सुंदर फलंदाज हा ऋषी कोरगावकर नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज. तर कास गावातील सुपुत्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमित साळगावकर. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचा कर्णधार एक अष्टपैलू योगदान देण्यासाठी ज्या खेळाडूंना 9 चेंडूत 19 धावा बनवल्या, ज्यात सुंदर असे जवळपास 2 फटके म्हणजे षटकार पाहायला मिळतो गोलंदाज सँडी नावाचा. पहिला चेंडू लो फुल टॉस येतोय. शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्रात सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव सहजासहजी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अमित साळगावकरसाठी एक लो फुल टॉस चेंडू एक पर्वणी होती मोठा फटका खेचण्याची, परंतु सन्मानपूर्वक फटका मात्र फलंदाज अमितच्या बॅटमधून सांघिक धावफलक जवळपास 7 धावांवरती नेऊन ठेवणारा. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीच्या षटकात संयम सावध फलंदाजी करावी. त्यानंतर येणाऱ्या चेंडूंवरती हाणामारीच्या षटकात मोठी फटकेबाजी करावी हा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. यावेळेस काहीसा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच चेंडूला स्वैर असल्याची शिक्षा देत आहेत. आकुटप्याचा चेंडू एक सुंदर फटका कव्हर ड्राईव्ह बहुधा पाहायला मिळतोय. फलंदाज ऋषीच्या बॅटमधून त्या ठिकाणी शरद बांदेवडेकर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शरद जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र चौकार प्राप्त पाहायला मिळतोय आणि हाच चौकार सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतोय तो 12 धावांवरती. त्या ठिकाणी बहुधा नितीन नावाचा क्षेत्ररक्षक होता. निश्चितच शॉर्ट कव्हर क्षेत्रात नितीनकडून काहीशी चूक आणि हीच घडलेली चूक मात्र सांघिक धावफलक 12 धावांवरती नेऊन ठेवण्यास मदत
करते. गोलंदाज पुन्हा एकदा सँडी सज्ज होतोय. काही वेळेस एक मोठा फटका डोलण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलरचा फटका, सँडी कुंडेकरच्या हातात चेंडू स्थिरावा घेतोय. निर्धाव चेंडूची गणना धावफलकात केली जाते. 12 धावा धावफलकावरती स्थिरावल्या जात आहेत. गोलंदाज सँडी. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका ऋषीच्या बॅटमधून पॉईंट क्षेत्रात बहुधा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. ज्या क्षेत्ररक्षकाने यापूर्वीच्या चेंडूवरती एक चूक केली होती, ती चूक मात्र काहीशी महाग ठरली. तब्बल 4 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळाला तो क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव खर्ची घालतोय. चोर बदलतोय स्ट्रायकरवरती फलंदाज अमित. रिव्हर स्वीपचा फटका डोलण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडके चेंडू जातोय. बहुधा शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभा होता त्याच्या हातात चेंडू जातोय. 20वा घेतोय आणि अमित सळगावकरचा फलंदाज एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. तंबूत परततोय. अमित सळगावकर या फलंदाजीची खेळी होते समाप्त. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 13 धावांवरती हा जवळपास तिसरा धक्का बसतोय. धावफलक स्थिरावतोय केवळ 13 धावांवरती. डीजे जर हा सामना ऋषिकेश कोरगावकर यांनी विक्रम 11 शेरला संघाला जिंकवून दिला तर गोपाळ परब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाज ऋषीसाठी. आणि ऋषीच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय गोपाळ परब यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक. एक संधी आहे फलंदाजाकडे स्वतःच्या संघासाठी हिरो बनण्याची. एक महत्त्वपूर्ण सामना बहुधा या दोन्ही संघांसाठी. जर या दोन्ही संघांचा विचार करायचा गेला तर TTMM कुडाळ हा संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकतोय आणि विक्रम 11 शेरला संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अतिमहत्त्वाचा सामना हा विक्रम 11 शेरले संघासाठी. निश्चितच 3 फलंदाज 13 धावांवरती बाद होत आहेत. 2 षटकांचं खेळ जवळपास प्रगतीपथावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज अजूनही सँडी हा प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. 13 धावा. या धावांचा 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निश्चितच विक्रम 11 शेरला संघासाठी निश्चितच म्हणेन हिम्मतीने हारा पण हिम्मत हरू नका. परमेश्वर प्रत्येकालाच हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. 13 धावा धावफलकात 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आवश्यकता आहे ऋषी कोरगावकर आणि साथीच्या फलंदाजाला स्वतःवरती संयम, आत्मविश्वास आणि धैर्य बाळगत फलंदाजी करण्याची. गोलंदाज सँडी पुन्हा एकदा एक सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत उडतोय. बहुधा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सोपा झेल क्षेत्ररक्षकाला आणि सँडी कुंडेकर नावाचा गोलंदाज. दुसरा धक्का खेळ समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर महत्त्वपूर्ण अशा 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर धावफलक 13 धावांवरती. करोडेगावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. भिवा केदार नावाचा एक सुंदर गोलंदाज. एक सुंदर शैली ज्याची गोलंदाजी पाहायला मिळते. तो भिवा हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ज्या गोलंदाजांना कित्येक वेळा डिंगडॉंग गावडे संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि डिंगडॉंग गावडे संघाला साठी ज्या खेळाडूंना कित्येकदा विजयश्री प्राप्त करून दिले तो गोलंदाज सज्ज होतो एक तेज रफ्तार गोलंदाजी करण्यासाठी. प्रथमेश उर्फ भिवा नावाचा. भिवाचा तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. स्ट्रायगनवरती नवीन फलंदाज. स्ट्रायगनवरती फलंदाज सनी बटा सज्ज होतोय. नॉन स्ट्रायगनवरती मोहम्मद ही जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कवरती भिवा उर्फ प्रथमेश केदार हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला चेंडू
एक सुंदर चेंडू कैसा पाहायला मिळतो, लेग स्टिकच्या बाहेरील कैसा चेंडू. पंच चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत. बहुजा एक तेज रफ्तार वेगवान गोलंदाज भिवायची पाहायला मिळते, परंतु आवश्यकता आहे भिवाला एका अचूक टप्प्याची आणि अचूक लाईनची गोलंदाजी करण्याची. भिवाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकवरील त्याला एक हलकच फटका खेळतोय, सन्मानपूर्वक फटका, बहुधा फ्लिकचा फटका. फलंदाज पाहायला मिळतोय, फलंदाज सनी बटाच्या बॅटमधून एकेरी धाव निघते. एकेरी धावेनेशी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसवतोय. धावफलक पोहोचतोय तो 15 धावांवरती. एक जकडून फलंदाजाला एक जकडून ठेवणारी गोलंदाजी करावी, विजयाच्या संघात मोलाचा वाटा उचलावा हा मानस इरादा घेऊन गोलंदाज सज्ज होतोय भिवा नावाचा. तिसरे षटक हे प्रगतीपथावर जवळपास पहिला चेंडूचा खेळ होतोय समाप्त. गोलंदाज भिवा पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती मात्र एक उंचपुरा ताकदवर खेळाडू ज्याकडे एक ताकद आहे आणि क्षमता आहे एके हाती सामना जिंकवण्याची, तो मोहम्मद नावाचा. सुंदर चेंडू पाहायला मिळतो, एक स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रात पहिली धाव सहजरित्या पूर्ण. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती वेगानं, चेंडू अडवतोय, चेंडूची परतीची फेड करतोय आपला विकेट किपर सँडीच्या हातात. तोपर्यंत मात्र एक धाव धावफलकात आणि एकेर धावेनेशी सांघिक धावफलक 16 धावांवरती. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धावफलक केवळ 16 धावा, म्हणजेच एक मोठी भरारी मात्र फलंदाजांना आवश्यक. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सुंदर पाहायला मिळतोय. बहुधा फ्लाइंग नितीन राणे हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक झेप घेतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची परतीची फेड करतोय. तोपर्यंत मात्र एकच धाव धावफलकात गणली जाते. या षटकात आतापर्यंत सलग 3 चेंडू 3 धावा, 1 धाव ही अतिरिक्त स्वरूपाची वाईडची आणि सांघिक धावफलक जवळपास 17 धावांवरती. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, बॅटची बहुधा कड घेतो विकेट किपर सँडीचं एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि स्वतः कर्णधार मात्र एक सुंदर झेलटिप. ज्या कामगिरीसाठी गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती लावलं होतं ती कामगिरी मात्र भिवा केदार नावाचा गोलंदाज एक सुंदर कामगिरीत प्राप्त करतोय. एक सफलता प्राप्त करून देतोय संघाला. धावसंख्येचं खातं प्रतिस्पर्धी संघाचं केवळ स्थिरावून ठेवतोय 17 धावांवरती. आणि यावेळेस मात्र स्वतः संघाचा कर्णधार बहुधा गौरेश कांबळी हा स्ट्राईकिंगवरती सज्ज होतोय. उर्वरित चेंडू भिवा याचा. सुंदर चेंडू आखूट टप्प्याचा होता. शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज सन्मान बक्ष करतो, एका चांगल्या चेंडूवरती सन्मान देतो. या चेंडूवरती मात्र 1 धाव. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कर्णधाराला मात्र कैशी जकडून ठेवणारी गोलंदाज भिवा याची प्रतिस्पर्धी संघाचं खातं केवळ स्थिरावून ठेवते ती 18 धावांवरती. या षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ घेऊन गोलंदाज सज्ज भिवा पुन्हा एकदा मैदानात. आखूट टप्प्याचा चेंडू, एक पुलचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ एकच धाव खर्ची घालते. ज्या ठिकाणी दुहेरी धावा पाहिजे होत्या त्या ठिकाणी मात्र एकच धाव धावफलकात गणली जाते. षटक होतंय समाप्त. जवळपास 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विक्रम 11 शेरला संघ आतापर्यंत 3 षटकात म्हणजे 18 चेंडूंच्या खेळात 5 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा बनवतोय. म्हणजेच अजूनही विजय बरेच दूर पाहायला मिळतोय. 18 चेंडूंच्या सामन्यात 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडूत काय होतंय, कशा प्रकारे फलंदाजी करतायत की गोलंदाज मात्र TTMM कुडाळ संघाचे या सामन्यात शिक्कामोर्तब करतायत हे तुमच्या समोर सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो दीपक परब याला आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. मित्रांनो, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीतीही कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस मात्र नियतीसुद्धा कधीच करत नाही. काय होतंय, कशा प्रकारे सामर्थ्य या मैदानावरती पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाचं हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येतोय दीपक परब. धन्यवाद. धन्यवाद सचिन. पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं समालोचन कक्षामधून स्वागत. घेऊन जातोय मैदानात 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. सनी बटा, गौरेश कांबळे फलंदाज. मित्रांनो, फलंदाजी करताना दिसतात. एक महत्त्वपूर्ण सामना या स्पर्धेदरम्यानच्या
पहिल्या फेरीतील सामन्यात मित्रांनो हार पत्करावी लागली आणि दुसऱ्या फेरीतील सामन्यात विजयश्री खेचून आणावा हाच काहीसा प्रयत्न. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू वन बाउंड सीमारेषेचा उल्लंघन करतोय. चौकार सनी बटाच्या बॅटमधनं 4 धावांसाठी. मित्रांनो गोलंदाजाचं स्वागत चौकारानिशी केलं जातंय. आपल्या आक्रमक इरादे स्पष्ट करताना दिसतोय सनी बटा नावाचा फलंदाज. एका महत्त्वाच्या सामन्यादरम्यान जशा प्रकारची फलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडनं विक्रम शेरला क्रिकेट संघ ठेवणे काहीशी तशाच प्रकारची अपेक्षा मित्रांनो ठेवली. तशाच प्रकारची अपेक्षेची पूर्तता मित्रांनो सनी बटा नावाचा फलंदाज करताना दिसतोय. एका गुडघ्यावर टेकून मित्रांनो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका खेळण्याचा त्याचा मानस यावेळी मात्र चुकतोय. चेंडू बॅटची कड घेत शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रात विसावतोय. एकेरी धावेची मोहर लागते आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. 24 अशी धावसंख्या धावफलकावर. गौरेश कांबळी स्ट्राईक एंडवर. शुभम गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक एक चौकाराच्या नंतर त्याच्या हातून बघायला मिळतंय. यावेळी मात्र एक चोरटी धाव घेण्याचा मानस. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. पंच दोन्ही अधून चेंडू अवांतर असल्याचा इशारा समालोचन कक्षेमध्ये गुणलेखाकडे करतायत. प्रतिस्पर्धी संघाला मित्रांनो एकेरी धाव बहाल केली जाते आणि दोन्ही फलंदाज धावून एक धाव पूर्ण करतायत. म्हणजेच दुहेरी धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय. 26 अशी धावसंख्या धावफलकावर. राहिलेत इनिंग दरम्यानचे 16 चेंडू आणि या 16 चेंडूंवर अजूनही 25 धावांची आवश्यकता. ते म्हणजेच विक्रम स्पोर्ट शेरले क्रिकेट संघाला. सुरेख चेंडू यावेळी मात्र निश्चितच उकडून काढतोय. निश्चित डीप लॉंग ऑफ रिझनवर क्षेत्ररक्षक तैनात. त्या पहिल्या प्रयत्नाचे सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. एकेरी धाव रोखणं असफल आणि एकेरी धावेनं धावफलक 27 असं धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 4थं षटक हे मार्गस्थ असताना पहिले 5 गडी हे लागोपाठ बाद होत आहेत. सलगचे ऋषी करगावकर, अमित साळगावकर, मोहम्मद शेख हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर आता मात्र संघाची जबाबदारी कर्णधार गौरेश कांबळे आणि सनी बटा याच्या खांद्यावर बघायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा मानस. बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क होत नाही. चेंडू विसावतोय. यष्टीरक्षक सँडी कुंडेकर याच्या हातात. परिणामी निर्धाव चेंडूची गणना मित्रांनो केली जाते. धावफलक स्थिरावलाय 27 या धावसंख्येवर. 24 धावांची आवश्यकता विजयासाठी मित्रांनो. शुभम मोठा फटका खेळण्याचा मानस. पुन्हा एकदा त्याच प्रकारे यावेळी मात्र पुन्हा एकदा चोटी धाव घेण्याचा मानस. सँडी याच्याकडनं काहीशी चूक होते आणि चुकीची मोहर मित्रांनो एकेरी धावेसाठी लागते. बायचा इशारा पंच समालोचन कक्षीकडे करतायत. प्रतिस्पर्धी संघाला बायच्या स्वरूपात एक धाव बहाल आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. 28 अशी धावसंख्या 51 धावांच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करताना निश्चितच TTMM कुडाळ क्रिकेट संघ 50 धावा जमवल्या गेल्या आणि 51 धावांचं हे आव्हान ठेवण्यात आलेलं आहे विक्रम स्पोर्ट शेरले क्रिकेट संघाच्या बाजूनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. फसलेला फटका स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये एक सुरेख झेल. सनी बटाची खेळी मित्रांनो समाप्त होते. एका चौकाराने नटलेली खेळी. विक्रम स्पोर्ट शेरला क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना सनी बटा एका चौकारानिशी साधलेली खेळी त्याची मात्र संपुष्ट देते. धावसंख्या धावफलकावर 28 धावा 50 धावांच्या मोबदल्यात धावफलकावर. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात येतोय भूषण रूपजी नावाचा. कित्येक स्पर्धांमध्ये मित्रांनो मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज चा किताब हासिल करणारा हा खेळाडू मित्रांनो मैदानात बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर एक आक्रमक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तोच काहीसा सज्ज होतोय भूषण नावाचा. स्ट्राईक एंडवर गौरेश कांबळे. मोठा फटका. यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा मधोमध संपर्क. क्षेत्ररक्षक तैनात आणि सलगच्या दुसऱ्या चेंडूवर मित्रांनो दुसरा गडी बाद केला जातोय. TTMM कुडाळ क्रिकेट संघाच्या वतीनं नेतृत्व देणारा गोलंदाज
हल 11 चेंडूंचा मित्रांनो खेळ बाकी. सलगच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद करताय TTMM कुडाळ संघाचे गोलंदाज. नवीन फलंदाजी परवानगी लागते. प्रथमेश नावाचा फलंदाज मित्रांनो नॉस्ट्राईक एंडवर. भूषण रूपजी 11 चेंडू 22 धावा. आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती. उजव्या हाताचा फलंदाज मित्रांनो स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. मोठा फटका निश्चितच बॅक टू द बॉलर खेळला जातोय. वन बाउन्सर क्षेत्र रक्षण अतिशय सुरेख बघायला मिळालं. एकेरी धाव सहजगत्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि सहजगत्या मित्रांनो गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दुहेरी धावेची मोहर लावली जाते. दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. 30 गाठते. 30 धावा धावफलकावर. शुभम आरोलकर याच्या माध्यमातून मित्रांनो सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक स्क्रीन समोर आपल्याला बघायला मिळतं. 10 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. मोठा फटका यावेळी मात्र बसलेला फटका. सोय गोलंदाज क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. प्रथमेश नावाचा आणि हादरा बसतोय 8व्या क्रमांकाचा विक्रम शेरला क्रिकेट संघाला. फलंदाज भूषण रूपजी याच्या स्वरूपात. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सागर नांदोसकर यांनी आमचे समालोचक सन्माननीय राजा सामंत यांच्यासाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक दिले. मी राजा सामंत यांच्या वतीनं सागर नांदोसकर यांचं मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. 9 चेंडूंचा मित्रांनो खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. प्रथमेश स्ट्राईक एंडवर. फलंदाजीचा मॅनफॉर्म निगुडे. मोठा फटका यावेळी मात्र निश्चितच झेलखाली क्षेत्ररक्षक तैनात आणि 9व्या क्रमांकाचा हादरा मित्रांनो दिला जातोय विक्रम शेरला स्पोर्ट क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिरावली आहे 30 या धावसंख्येवर. सलग हॅलो हॅट्रिकची संधी गोलंदाज प्रथमेश याच्यासाठी आणि अंतिम गडी या मैदानात आपल्याला खेळताना दिसतोय. प्रसाद सातार्डेकर आणि अंकुश बांबार्डेकर ही अंतिम जोडी मित्रांनो मैदानात बघायला मिळते. 20 धावांची आवश्यकता राहिलेल्या तब्बल 8 चेंडूंवर हॅट्रिकची संधी मित्रांनो प्रथमेश याच्यासाठी. सुरेख चेंडू यावेळी मात्र यॉर्कर लाईन पद्धतीचा प्रसाद याला बीट करतोय. विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. परिणामी मित्रांनो निर्धाव चेंडूची गणना केली जाते. यानंतर होणारा सामना बांदेश्वर 11 बांदा विरुद्ध जैतीर तुळस. दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये या. सुरेख चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. अंतिम चेंडूवर मित्रांनो एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतोय. तब्बल मित्रांनो षटका संपतायत. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 31 धावा 50 धावांच्या मोबदल्यात. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे 19 धावांची. 5व्या षटकाचा विचार करायला गेला तर कारिवडेचा सुपुत्र मित्रांनो भिवा केदार उर्फ प्रथमेश 5व्या षटकादरम्यान केवळ 3 धावा आणि तब्बल 3 गडी बाद करतोय आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. 6 चेंडू विजयाचं समीकरण हे 19 धावांचं. अंतिम षटक मार्गस्थ. जैतीर तुळस आणि बांदेश्वर 11 बांदा दोन्ही संघांचे कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षेमध्ये त्वरित या. राजा नाटेकर, दाजिद नाईक
शुभम मांजरेकर मित्रांनो पुनश्च एकदा सज्ज होतोय. 6 चेंडू 19 धावा संघाचे सोपस्कार पूर्णतः. आता मात्र प्रसाद सातार्डेकर याच्या खांद्यांवर एक महत्त्वपूर्ण सामना जिंकणं अति आवश्यक. माफ करा, विक्रम शेरला क्रिकेट संघाला. सुरेख फटका यावेळी मात्र यॉर्कर लेन ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका या पडल्यावर एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे सरसावतंय. 32 अशी धावसंख्या. 5 चेंडू 18 धावा धावफलकावर. विजयासाठी आवश्यकता 18 धावांची. आजच्या दिवसादरम्यानचा मित्रांनो हा तिसरा सामना मैदानात. अंतिम 5 चेंडू बाकी आणि 18 धावांची आवश्यकता. अंकुश बांबार्डेकर मोठा फटका. यावेळी मात्र अंकुश बांबार्डेकर यांच्या बॅटमधून निघतोय. चेंडू विसावतोय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पृथक्करण करणार हे चित्र. जेव्हा 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता होती त्यावेळी नेवेला फलंदाज आक्रमक तरी 2 फटके खेळला आणि सामन्याला विजय संपादन आदी आर्यन देवली क्रिकेट संघाला दिला होता. तसंच काहीच चित्र मात्र अंकुश बांबार्डेकर पुनश्च एकदा मोठा फटका. सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतो. एकेरी धाव सहजगत्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा मानस अंकुश याचा, परंतु एकेरी धावेवर समाधान आणि एकेरी धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय. 39 धावा धावफलकावर. षटका दरम्यानचे मित्रांनो अंतिम 3 चेंडू बाकी आणि या 3 चेंडूंवर विजयासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. एक मोठा फटका खेळणं अति आवश्यक आणि प्रसाद सातार्डेकर हा एक युवा फलंदाज मित्रांनो मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. क्षमता आहे मोठ्या फटकेबाजीची. निश्चितच प्रसाद याच्याकडे अपेक्षा ठेवली जाते. विक्रम शेरला क्रिकेट संघाच्या वतीनं 3 चेंडू 11 धावा. सुरेख पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र पुनश्च एकदा कावकरने क्षेत्रात बबल नाईक झपकन चेंडूवर आलाय. पहिल्या प्रयत्नात चेंडूच्या परतीची फेक गोलंदाजापर्यंत केली जाते. तोवर फक्त दोन्ही फलंदाजचे एकेरी धाव समाधान मानावं लागते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतंय. 40 गाठते. 40 धावा धावफलकावर. दोन चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना जयतीर तुळस विरुद्ध बांदेश्वर 11 बांदा. नाणेफेक होते सन्माननीय बापू कदम यांच्या शुभ हस्ते. मोठा फटका अंकुश बांबार्डेकर यांच्या बॅटमधनं आणि झेल टिपला जातोय. स्पर्धेचा पहिला ऑल आउट केला जातोय. संघ TTM कुडाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळालं. स्पर्धेदरम्यानचा राऊंड फेरीतील मित्रांनो दुसरा विजय प्रस्थापित होतोय TTM कुडा क्रिकेट संघाला. मित्रांनो आता होणारा सामना बांदेश्वर 11 बांदा विरुद्ध जयतीर तुळस. नाणेफेक होतीये आणि निश्चितच मित्रांनो या सामन्याचं समालोचन आपल्यासमोर घेऊन येत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये जय भोसले आणि गुरु चिटणीस आणि मी माझे सहकारी सचिन सावंत आणि दीपक. मी स्वतः दीपक परब तमाम क्रीडा रसिकांची या सामन्यातनं रजा घेतोय. धन्यवाद.